वडापाव खाऊन झाला आमचं. वडापाव चालू माहिती वडापाव नाही खाल्लं, पाणीपुरी खाऊन आलो त्या घरी मारणाचं. आणि लांब आहे डोंगरात, दम लागला दम. इथं भांडणं चालू आहेत बघा, गाणी चालू. आओ तुम्ही पण या खायला, कधी मध्ये तुम्ही पण बनवता पण कधी. हाय नमस्कार, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर मी बघा रेडी झाली, ड्रेस वगैरे घालून आरशात बघते मी एकदा. रेडी झाले, आरशात दिसते का? रेडी झाले मस्त मेकअप शेकअप करून, दाढी बिडी थापून. काय 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 आणि पोरं शाळेतून आले तर सगळा राडाच करून ठेवलाय. हे आमचा लाडोबा जेवतो इकडं, जेवण चालू आहे इकडे. ह्याचं पूजा वगैरे झाली माझी. आम्ही पुढं चालू बघू या. आहो आहो काय झालं तुम्हाला? उन्हाळा लागलाय, बायकोनं बेंबी मध्ये बर्फ ठेवलाय. बर्फाचं पाणी माझ्या पोटात कधी जाते त्याची वाट बघतो. अहो खरंच मी बेंबीत पाणी सोडल्यावर उन्हाळा जातो. मग ते पाणीच बघतोय मी, 2 थेंब कमी झाले. असं आहे का? जायचंय ना आपल्याला. जायचं ना. इथं मला मेकअप शेकअप करायला लावलाय, नटून थुटून बसायला लावलंय. आणि आपण बहिणीला विचार ना किती वेळ लागला. मोबाईल बघत आहे, इथं मोबाईल बघत बसले तर. हा तुझ्या बहिणीला विचार किती वेळ लागला. नुसतेच रोज नाशिक ज्यूस मध्ये असते बरं का. आज आपण व्हिडिओ बनवायचे. माझ्या मनावरचा ना थोडंसं काय झालं लगेच मूड जातो, लगेच मूडाचं सत्यानाश. 3, 13, 9, 12 वाजत येतं. नेमका प्रॉब्लेम काय तुमचा? भूक लागली, भेळ करायला घ्यायचं का? भेळ सगळं पाणी आटलंय, अशी आठाने पुसलंय. हे नाटक, खरंच नाटक माणूस आहे. आय 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 खंडू पांडू कुठं जायचंय? टप्पी कुठं जायचंय? आय कार्टून. चला तर मंडळी आम्ही आता जातोय. कुठं जायचंय माहिती बरं का? पण संगीत अर्ध्या तासात होत असेल तर आपण थांबूया. बघा ना तिला विचारून. तुझी चला तर आम्ही जातोय, निघतोय. वाजच जाऊ नका. नाही लय वेळा सांगितलंय तसलं. तुमचं काय तोंड मला दाखवत जाऊ नका अजिबात. माझं तोंडच मी काळं करणार आहे. कशाने? हा कशाने? तुझं ते डोळ्यात लावायचं काळ. डोळ्यात लावायचं बघा. अगं बघितलं का? याला सांगा समजून. बाय काय सांगलं झटत जाऊ नको. येईन मी 3:30 राहिलेत. गोड्याचं शिपूट तर त्यालाच 10 वेळा झटायचं मग. तर मंडळी बघा, आमच्या हौपती परमेश्वराने काय केलं माहिती आहे का? आम्हाला सगळ्यांना रेडी होऊन बसायला सांगितलं. मेकअप शेकअप करून बसले. मी ड्रेस चेंज केला मी जाण्यासाठी बाहेर. आणि आमचे पती परमेश्वर महाशय बघा घोरत येत बघा. बघितलं का? 3 वाजले तर काय बोलायचं, तोंडात हळून गेला माणूस नाही. म्हणजे गोड बोलून चुना लावायचं काम आहे का नाही मला सांगा तुम्ही. गोड बघा काय ते बरं. आहो आहो तोंड माणूस. मी किती आवाज जरी होऊ नये ना नाही सू नाही बोलत येतं खुशाल. काय उठवायचं बरं मी त्यांना? कसं उठवायचं आता तुम्हीच सांगा. पंचायतीचं वाटण आता काय नाही, कॅन्सल जायचं असं वाटतंय मला. झोपू द्या, झोपा काढा. आमचे पती परमेश्वर, आमचे हौपती परमेश्वर झोपूतून उठलेले येतं. झोपेतून उठल्याबरोबर बनले. आता उद्यापासून परवापासून तुम्हाला खुदच चल म्हणणार नाही. चल म्हणलं की माझ्या मायाच लागतात. नका म्हणत जाऊ, तुम्ही मनाने म्हणतात चला कुठं तरी जाऊ, चला जाऊ कुठं तरी. नाहीतर मला गाडी शिकवा, मी तुम्हाला दुसरंही म्हणणार नाही. माझी मीच जात जाईन कुठं बी तोंडवर करून. गोईंग टू कुठं बी फिरायला. होय शिकवतात गाडी मला का? तर आमच्या आहो म्हणते तर गाडी नीट करायला पैसे नाही तर काय बोलायचं आता यांना. जातोय आता आम्ही बुंगू नदीवर आता जात. चला लोक चालले घरी, आपण आता शिक तिकडं चाललोय. तरी बघा मंडळी आलोय आम्ही इकडं. वॉटरफॉल कोणतं फॉल आहे? भगीरथ वॉटरफॉल. इकडे बघा किती सुंदर निसर्ग आहे. असा निसर्ग गॉड आहे. आम्ही चाललोय आता शोधून चाललोय. वेळ शोधून भेटत नव्हता. गॉड फिरत होता मी. भाताची
भाजी आलोय आता. कोणतं वॉटरफॉल सूरज? काय? भगीरथ वॉटरफॉल. हे धरा ना मोबाईल. हे बघा इकडे असं किती सुंदर निसर्ग आहे बघा. भगीरथ वॉटरफॉल. आता माहित नाही पुढं कसं आहे. फर्स्ट टाइम आलोय पहिल्यांदाच. आणि एकदम छानसा बारीकसा एकदम बारीकसाच रस्ता आहे बरं का. एकदम बारीक रस्ता आहे. हे बघा बारीक रस्ता आहे. बारीक इथून आतमध्ये जायचा. इकडे बघा ना असं वाटतं जंगलमध्ये आलो तर. जंगलमध्ये आल्यासारखं बघा ना. कसला रस्ता खचलेला रस्ता आहे पूर्ण. हे बघा रस्ता बघा तर कसा आहे बघा. रस्ता खतरनाकच आहे. एकदम बारीक बोगदे. हे बघा आमच्या गावात. चला चला. चाली बघा. चला म्हणा त्या पोरांना. सगळं जंगलच आहे इथं. गवतन बिवतन इचू काटा कंड भारी आपला. एक तर आलोत लेट मारणाचं. आणि लांब आहे डोंगरात. दम लागला दम. काय हो भारी का? लय भारी आहे. चलू चलू बार हालत बेकार झाली ना माझी. बघा पूर्ण जंगलच जंगल आहे इकडं. सगळ्या प्रकारची झाडं झुडपं बघायला भेटते मी. सगळ्या प्रकारच्या. चलत राहा. चलत राहतो मी. खाली बघून चला. अशा ठिकाणी लवकर यायला पाहिजे. किलोमीटर यायला आपलं 15-20 मिनिटं लागले. माझी 10वी बारी आहे नाहीच. रमानी रे सटकतंय ना. रमानी बरं का. फायनली आम्ही आता वॉटरफॉलला आलोय. आणि एवढं बापरे कसलं सुंदर वातावरण आहे बघा. हे बघा टोक झगडा चालू इथं. इथं भांडणं चालू आहेत बघा. गाणी चालू इथं भांडणं चालू इथं. हे सुंदर असं वॉटरफॉल बघा. की भांडणं नका भांडणं करू. अरे एन्जॉय करायला आला एन्जॉय करा ना. भांडणं करायची काय गरज आहे. इकडे बघा सगळे माणसंच आहेत. आणि लेडीज नाही आहेत म्हणजे आहेत बरं का. बाया कशा गेल्या बाया त्या खाली. विचार नाही. एन्जॉय द पार्टी. फायनली आम्ही वॉटरफॉलला आलोय. बापरे कसलं गरम घामाकून झालाय. वातावरण एकदम ढगळ आहे इकडं बघा. सगळं वातावरण हे मस्त आहे का. नाही जात मी पुढं. तुम्ही चला. पाऊस आलाय. पाय बी सटकन सूरजला म्हणा तिथून. त्याला सांगा इकडून इकडून ये की म्हणा. आम्ही चाललोय आता वरती बिगी बिगी. खोटं नाही सांगत. बघायला लई चांगलं आहे बरं का. निसर्ग भारी आहे. पण इथं ना लवकर यायला पाहिजे. खायला प्यायला सामान घेऊन यायला पाहिजे. कारण की भरपूर लांब आहे. आणि लेकरवाळांना जपणं गरजेचं आहे. कारण की जास्त खड्डे दिले म्हणजे खड्डा आहे जास्त. इकडं असं आहे. आले ना मीच पडायची तुमच्या नादात. बुदूक करणं. इकडं भारी भारी असं. हे बघा वरती असं.
पैंट चेंज करेगा सब यार हमने चेंज कर रहे हैं चप्पल टूट गई हमारी से चल ना जाऊ दे 5 मिनिट नको वर नको इथंच फोटो काढू आपण वरती ऊपर क्या गए ये सामने ऊपर ऊपर ऐसा मैदान है देखना अच्छा है सब निकल रहे हैं ना हाँ निकल तो रहे टाइम हो गया है ऐसा अगर पानी भर गया ना तो वहाँ जाना हो जाएगा आता से उतरा जाते से है ना हाँ समझ पाऊस पडला वरती वाढलं पाणी कोणाला मारते हा कोण कोणाला मारते मी इकडे चाललोय पाणीपुऱ्या खायला आलोत आता तिथून भेळ वगैरे काही केली नाहीये जागाच नाही आम्हाला भेटली वेळ भानवायला आता बनवू घरी गेल्यावर चला आता आता दार उघड उघड कसं करता काय करणार हा लॉक झालं तर दरवाजा लॉक मागं गेले उतरलेलं दे चपला दे उतरा उतरा उतर नाही पण उतर चपला टाक माझ्या खाली इतक्या वेळ असते मंडळी आम्ही आता सगळं घुमून आलो धबा फिरून सगळं धबधबा बिबधबा सगळं फिरून आलो तर आमची भेळ करायची राहिली वडापाव खाऊन झाला आमचं वडापाव चालू माहिती वडापाव नाही खाल्लं पाणीपुरी खाऊन आलो तर घरी आणि आता आमची आहो आहेत ना करतेत पनीरची भाजी आमच्या आहोची हातची पनीरची भाजी खाते मी बघितलं का तळतेच की सगळं केलंय मी इकडं कांदा बिंदा सगळं परतून ठेवलंय हे बघा हे आमच्या आहो आहेत ना हे मी कांदा बिंदा सगळं परतून ठेवलंय काजू वगैरे आणि त्यांना म्हणलं तुम्ही हे पनीर तळून द्या हे बघा तळलंय त्यांनी त्यांना म्हणलं तुम्ही पनीर तळून द्या मी भाजी बनवते हो की नाही हो ते पण सांग ना तुला येत नाही पण हो येतं तसं काय करू नका मला येतं भाजी बिजी सगळी येते मला नाटकं करू नका उग हा फोडवते मला सगळं येतं उगं नाटकं करू नका उगं मा स्वतःला एकदम टॅलेंटेड समजून जाऊ नका तुम्ही आधीच सांगितलं मी हा नॉट टॅलेंटेड म्हणजे काय नॉट टॅलेंटेड पुढे इंग्लिश नका मारत जाऊ एक्सपिरियन्स चला तर मंडळी आता मी बाकीचे कामं करते आमचं सुटण पाणी नंतर ना भाजी करून घेते आता पटापटा हे भांड्याचा ढिगारा पडलाय बाहेर गेलतो तर भांड्याचा एवढा मोठा ढिगारा तसाच पडलाय आमच्या आहोंचा पती परमेश्वरांचा माझ्या बिचारा नवऱ्याचा हो उपवास आहे आणि माझा नवरा बनवते मस्त पनीरची भाजी काय नाही चमचमीत तुम्ही पण या खायला कधी मध्ये तुम्ही पण बनवता पण कधी मध्ये 200 रुपयाचा अर्धा किलो आहे 400 रुपये किलो आहे कधी मध्ये खात जा माझ्या नवऱ्याला आवडत नाही आम्हाला आवडत मला नाही आवडत कधी मला बिलकुल नाही पडत करा करा पटापटा करा ते बघा तळातळी चालू तिकडं मस्त करा पटापटा कशी झाली भाजी हा चांगली झाली ना मी केली ना माझं गाव आणि तुमचं नाव ही बघा भाजी केली मस्त की बघ सकाळचं भात आहे एवढी मोठी डाळ आहे चांगली झाली गारो भाजी चांगली लागते का आम्ही इकडं जेवायला बसलो सगळेजण सहकुटुंब सहपरिवार फॅमिली जेवायला बसलो या जेवायला आमच्या आहोनी पापड तळले होते लय चकण्याचे आहेत आमच्या आहो हे परमेश्वर आमचे आहे ना लय चकलं आहे ना मस्त लय मस्त नुसतं चकना नुसतं चक नाही नाही तोंड बघायचं चक नाही चला तर मंडळी आता या जेवायला आम्ही बसलो तर जेवायला सगळं ओके मध्ये झालंय आमचं फायनली आता ए तुला विचारलं नाही तुला भाजी आवडली का ओके मध्ये अशी टीव्ही बघत बघत असं जेवण हा एक नंबर त्यात संग पापड बिपड लिंबू बिंबून एक नंबर चला तर बाय आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेस करा भेटूया नवीन व्हिडिओ बाय